हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण नक्कीच खूप 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 छान असतात. तर इथे जे आहे मी तेच म्हणत होते, पण फॅनचा वगैरे आवाज आला नाही. त्या व्हिडिओमध्ये काही आवाज येतच नव्हता. मी नंतर चेक केलेलं होतं. तर इथे जे आहे ती गौऱ्याची जी साडी असते त्याला माझं पिनअप करणं चालू होतं, कारण ते एकदा पिनअप करून घेतल्यानंतर बरं पडत असतं. तर इथे जे आहे ते पूर्ण साडीला वगैरे पिनअप करणं माझं चालूच होतं. आणि तेच सगळं मी साडी जे एकदा आहे ते पिनअप करून वगैरे घेत करून होते. घेतली की गौऱ्याला जे आहे ते साडी नेसवण्यासाठी खूप बरं पडतं आपल्याला, की जास्त असं होत नाही की नंतर साडी नेसवल्यानंतर पिना वगैरे लावा, त्याच्याने बरं पडतं असं आधीपासून सेट करून ठेवल्यानंतर. ते जे आहे ते गौऱ्याचं जे आहे ते पदर सेट करत होते मी, कारण ते सेट करण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो. कारण आपण कसं घेतो ना आपल्यानुसार घेतो, पण गौऱ्याला जे आहे ते छोटा घ्यायचा असतो, जास्त मोठा पण नसतो घ्यायचा आणि जास्त असं छोटा पण नसतो. तर ते बघून घेत होते मी, कारण सारखं एकदा निष्ठत पण होता ते, कारण छोटा घ्यायचा होता मला त्याच्याने. आणि बाहेर जे आणखीन खूप काम पडलेलं होतं, कारण डेकोरेशन वगैरे करायचं होतं. झालेलं होतं काल जसं, पण समोरचं जास्त, कारण खूप काय असतं ज्याला गौरीला साड्या नेसवण्यामध्येच आमचं जे आहे ते जास्त टाईम गेलेला होता. कारण आमच्या इथे जे आहे ते उभ्या लक्ष्म्या नसतात, अशी कळस तांब्याची असते, त्याच्याने एकच असते, पण त्याला वगैरे गुजराती स्टाईल साडी नेसवली होती आम्ही. अशी आपली महाराष्ट्रीयन स्टाईल नव्हती नेसवायला, गुजराती स्टाईल साडी नेसवली होती. मागलच्या वर्षी पण तशीच नेसवली होती. तर इथे जे आहे ते ही साडी आणून टाकलेली होती मी. फराळाचं वगैरे सगळं पॅकिंग केलेलं होतं, आणि अर्धी साडी जी आहे ती नेसवणं वगैरे झालेली होती. नंतर जे आहे ते पिनाला मला डबल त्याला सेट करून घ्यायचं होतं, कारण जे ते आहे एवढी पदर लक्ष्मी जी वगैरे आहे जास्त ती एकदा मूर्ती सेट जी आहे करून ती घेतलं आपली की रेडी झालेली निष्ठत होती. वगैरे नाही किंवा हवेने वगैरे उडत नव्हतं. ते पिनाने वगैरे जे आहे आणि ते आता पूर्ण सिक्युअर जे आहे ते करून आम्ही घेत होते डेकोरेशन मी, करत होते की कुठं काय ठेवायचं, म्हणजे साईडने जे सामान वगैरे असते किंवा फ्रुट्स असतात, व्हेजिटेबल्स वगैरे आपण डेकोरेशनच्या साईडनं वगैरे सामान ठेवत असतो. फुलाच्या वगैरे कुंड्या म्हणा, ते चिनीमध्ये जे वगैरे असतात हत्ती वगैरे, ते सगळं जे आहे ते ठेवायचं होतं. तर ते कुठं काय ठेवायचं तेच विचार आमचा चालत होता. ते ठेव बघत होतं. फराळाचं वगैरे जे आहे ते समोर आणून ठेवलेलं होतं इथे, आणि काही जे आहे ते डेकोरेशनचं पण आणून ठेवत होतो आम्ही. तर इथे फुलाच्या कुंड्या वगैरे जे आहे ते माझं ठेवणं चालतच होतं, कारण कुठे ठेवायचं, कारण एकदा ठेवायचं, आणखीन काढायचं, आणखीन डबल ठेवायचं, आणखीन ते जागा चेंज करायची, आणखीन त्याची जागा चेंज करायची, कारण छान कुठे वाटेल ह्याच्यामध्ये थोडा टाईम जात होता. आणि आता जे आहे ते वाजलेले होते दीड 2 तर वाजलेलेच होते, कारण टाईम तर खूप फाट जात होता आणि कामं तर खूप जास्त होते. तर आता जे आहे ते इकडं आणखी इकडे केलं, आणि हे मी जे आहे ते स्टार्टिंगला असा जुगाड लावलेला होता की त्या मटक्यातून वगैरे असे पैसे बाहेर पडत आहेत, पण मी केला, पण त्यानंतर मलाच काही असं आवडलेलं नाही. त्याच्यानं आणखीन नंतर चेंज केलं मी ते. छान वाटत होतं, पण मला असं वाटलं की नको गडे म्हणून. तर ते जे आहे ते लक्ष्म्याचं वगैरे जे आहे, म्हणजे गौराईचं वगैरे जे आहे ते सगळं एकदम रेडी झालेलं होतं करून. थोडंसं आणखीन मध्ये रांगोळी वगैरे काढायची राहिलेली होती, खाली काही सामान ठेवायचं वगैरे राहिलेलं होतं, पण त्याच्या आधी म्हटलं की 4 4:30 5 वाजलेले होते या टाईमला, आणि रांगोळी काढून घ्यावी म्हटलं, कारण रांगोळी खूप मोठी काढायची होती मला. त्याच्याने टाईम तर खूप जाणार होता मला. कंप्लीट त्या रांगोळी काढण्यासाठी 1.5 घंटा लागलेला होता, कारण मोठी रांगोळी काढायची होती त्याच्याने. आणि आता जे आहे ते 4:30 वाजलेले होते. तर मी विचार एक करून गेलते की मला अशी वगैरे रांगोळी काढायची, आणि जाऊन वेगळीच काढून आले, पण खूप छान छान वाटत होते तिथे. तर ते जे आहे सेंटरमध्ये ते रांगोळी काढून झालेली होती, आणि साईडने पण आता काढून घेत होते मी. नंतर पायऱ्यावर वगैरे जे आहे मला ते पण काढून घ्यायची होती. तर ते सगळं काढल्यानंतर जे आहे असा रस्ता जो असतो की लक्ष्मीचे पावलं वगैरे काढायचे असतात आपल्याला, तसा रस्ता पण मला घराच्या म्हणजे मेन डोरच्या आहे आमच्या तिथपर्यंत अशा न्यायच्या होत्या, म्हणजे काढत असे गोल गोल. तर ते पण नंतर केलेलं होतं मी. पावलं वगैरे जे आहेत ते पण हातानेच काढून घेतलेले होते. तर इथे जे आहे त्या रांगोळीमध्ये वगैरे मी कलर भरून घेत होते, कारण रांगोळीला खूप टाईम लागतो त्याच्याने एवढं असं हे आलेलं होतं की पूर्ण स्टॅमिनाच गेलेला होता नंतर, कारण दिवसभर ते हे काम करा ते काम करा, आणि सकाळून आणखीन बाहेर मार्केटमध्ये गेलेलो आम्ही, त्याच्यामध्ये फिरण्यामध्ये आणखीन खूप कंटाळा येतो, आणि त्याच्यानंतर पूर्ण काही स्टॅमिना वगैरे राहिलेलाच नव्हता.
इथे जे आहे आता ते पूर्ण रांगोळीमध्ये जे आहे ते कलर भरून वगैरे घेतलेले होते. त्यानंतर डॉट्स वगैरे जे मी ते काढत होते. तर ही पहा अशी प्रकारची रांगोळी काढलेली आहे आणि मध्ये काढायची राहिलेली होती आणखीन. तर हे बाहेरचेच आहे आणि ह्याच्यावर एवढं सजवून घेतलेलं होतं लक्ष्मणाचं वगैरे जे आहे ते. तर आता डेकोरेशन वगैरे जे आहे किंवा सजावट वगैरे जे आहे ते पूर्ण झालेली आहे. रांगोळी करणं पूर्ण झालेली आहे. सगळं काही झालेलं आहे. आता फक्त जे आहे संध्याकाळची आरती ती करून घ्यायची आहे आम्हाला लक्ष्मीची गणपतीची. तेवढंच राहिलेलं आहे. खूप कलर आलेला होता. त्याच्याने आधी जे आहे थोडं ते जे आहे ते खाऊन घेतलेलं होतं मी, कारण भूक पण खूप लागलेली होती. कारण सकाळी जेवलेले आम्ही. त्याच्यानंतर ते कामाला लागल्यानंतर काही जेवायचं वगैरे लक्षच नाही राहिलं. मग त्याच्यानंतर आता भूक लागली होती तर ते जेवण घेतले. आणि हे लक्ष्मीची वगैरे पावलं काढल्याने हे सगळे आता हे हात पूर्ण हळदीने पिवळा झालेला आहे. हे हात पूर्ण जे आहे ते कुंकाने झालेलं आहे. असं म्हणजे ते पावलं वगैरे हाताने काढलेलं त्याच्याने. आणि आता जे आहे तर ते बघूया बाहेर करायची आहे आरती वगैरे. आणखी थोडी म्हणजे रांगोळी काढायची राहिलेली आहे. इथे मध्ये बाहेर काढलेली आहे, मध्ये काढायची राहिलेली आहे. तर चला स्टार्ट करू. मी जे आहे मस्त अशी रेडी झालेली आहे. ही रेड कलरची साडी घालून खूप सुंदर साडी आहे. आणि आता जे आहे मला पूजा करायची आहे. तर चला पूजा करूयात. तर हे पहा हे आहे फायनल लुक. खूप छान दिसत होतं सगळं काही. डेकोरेशन वगैरे रांगोळी वगैरे पण मध्ये काढलेली होती, बाहेर पण काढलेली होती. याचे रील्स वगैरे जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन माझ्या चॅनलला तुम्ही बघू शकता. बाय.